तर नमस्कार मंडळी, आपलं मन यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आहे देव दीपावली आणि देव दीपावलीच्या दिवशी असतो आमच्या श्री ब्राह्मण मंदिरात दहीकाला. तर आजच्या व्हिडिओतनं आपण आज दहीकाला पाहणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण जाणून घेऊया की हा दहीकाला कसा पार पडतो. तर सर्वप्रथम श्रीदेव वेताळ मंदिरातून श्रीदेव वेताळ स्वतः पालखीत बसून वाजत गाजत आमच्या ब्राह्मण मंदिरापर्यंत येतात. त्यामधलीच एक प्रथा तिथल्या ग्रामस्थांनी सांभाळून ठेवलेली आहे. ती म्हणजे अजूनही देवाला उजेड दाखवण्यासाठी कोणत्याही लाईट्स किंवा इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर केला जात नाही. तर तिथले ग्रामस्थ हे चुडती पेटवून देवाला उजेड दाखवतात आणि अशा प्रकारे पालखी ही आमच्या ब्राह्मण मंदिरापर्यंत येते. तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देवाची दिंडी, दशावतारी नाटक व सकाळी होणारी आरती हेही बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं माणूस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दिलो ना.
या विनामदंड मंत्रितया या श्वेत पद्मासरा या ब्रह्मासुर शंकर कामामि पातु सरस्वती भगवती गुरु ब्रह्मा गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् तस्मै नारायण देवा कन्या प्रथम होते आहे हा
आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा पायात घुंगरू छान पायात घुंगरू छान छान आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान पान आवडते बेलाची पान मनसा पश्चन्त्यं योगिनो नश्यन्तं नवदुःसुरासुरगणा ध्यायेत् सदा मङ्गलं पुण्डरीकवचनं माहित होतं म्हणून त्याला शपथ घालून सुद्धा तो नाचला नाही. माझ्यासाठी नाचला. तुम्ही काय म्हणाला? काय अशी आधी कधी झोपत नाही. आताही नाही तिकडेही नाही. आपल्याला ते जमतही नाही आणि आपल्याला जमत नाही काही करत नाही. शिकवीचा हा प्रश्न आहे मला. तुम्ही काय म्हणाला? ही एक बाई पाहिल्याने तुमच्या मनात होईल. माझ्या मनात घडली. काय सांगताय? सांगताय माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. खरं ही एक बाई पाहिल्यानंतर तुमच्या मनात भरली की मिळणाऱ्या प्रत्येक बाईला तुम्ही हे सांगताय?
याच्या अगोदर प्रयत्न नाही नाही ग बाई, असं तुम्हाला म्हणाला होता. नाही नाही ग बाई, खरं सांगताय. असं मी काहीच करत नाही, जेव्हा करणारच नाहीये. नाही म्हणा. आता मात्र काय? पण तुला कारण खरं सांगतो. ही सुंदर बाई माझ्या मनात आहे. मग तुला मी एक नक्की सांगेन. काय ग हा बाई? जर तुझा पहिलाच प्रयत्न असेल, प्रयत्न चांगला आहे, चांगला आहे ना? प्रयत्न चांगला आहे, पण जागा चुकली आहे. तुला एक उपदेश करेन. बाईचा नाच चांगला नाही. असं मी का म्हणते? काय म्हणते? नीट लक्षात ठेव, नीट ऐक, शब्दाचा अनर्थ करू नको. काय ग बाई? बाईचा नाच चांगला नव्हे असं मी का म्हटलं? कारण स्त्री जात जशी आहे, अशी आहे. प्रेमानं लावते लळा. काय सांग? प्रेमाने स्त्री प्रेमानं लावते लळा. आणि आता जे सांगणार ते नीट ऐक, कर्ण उघडे ठेवून ऐक, नंतर काहीतरी वेगळं सांगशील, ऐकून घेणार नाही. स्त्री प्रेमानं लावते लळा आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या कायेच्या रक्षणासाठी केसानही कापते गळा. ए बाई! काय सांगितलं? स्वतःच्या कायेच्या रक्षणासाठी केसानही कापते गळा. आता मी बोल. बोल आता. आता मी बोल. तू काय म्हणालीस? प्रेमाने लागते गळा आणि केसाने कापते गळा. मध्ये काहीतरी म्हणाले मी, त्याच्यामध्ये मला माहित होतं काहीतरी बोललं, म्हणून मी आधी अगं! मध्ये म्हटलंय मी काहीतरी. हे साऱ्या स्त्रिया करत नाही. स्वतःच्या कायेच्या रक्षणासाठी. हो, ते आणि कशाला सांगायचं? आता मला माहिती तू काही बोलणार. मग तू सांगतेस, पण सर्व स्त्रिया तशा नसतात. हे घेतात, हे घ्यायचं कमी झालं, त्या मात्र केसाने गळ्या कापतात. ते तुझ्या सानिध्यातील स्त्री हे असते. आता जाऊ नाही. हा मृत्यूलोक ही मरदभूमी आहे. एक स्त्री स्वतःच्या कायेच्या रक्षणासाठी वेळ प्रसंगी स्वतःचे प्राण देईल. पण ते प्राण देत असताना सुद्धा जो स्वतःच्या कायेवर घाला घालतो ना, त्याला निदान रक्तबंबाळ तरी नक्कीच करणार. त्यामुळं तू हे जे म्हणतोयस ना, ते तुझ्या सानिध्यातील असतील. नाही, आमच्या जवळ तसं नाही. आमच्या इकडे असं चालत तर एक केलंच नाही. बाईवरच आहे सारं. ती बाई मला हवी आहे, तिला आधी माहिती आहे. अगं हे! मजरेच्या धुंदीने धुंद झालेल्या माणसापेक्षा ए बाई, मजरेच्या धुंदीने धुंद झालेल्या माणसापेक्षा प्रणय प्रेमाने काय पण नको ते इशारे करायचे तू नाही. हवी आहे म्हणून अशा प्रकारे आता मी इथं आहे, मी कुठं जाणार नाही. जाणार नाही. हा. माझ्या समोर माझ्यासोबत तुला राहायचं, तुला नाही जायचं. मला तू हवी. धुंद आग डोळे, हवा धुंद झाली. ओय! सुंदर, अति सुंदर हे सौंदर्य मला आवडलं. आणि असं सौंदर्य असणारी बाई माझ्या मनात झाली. बाई, होय होय. वा. ही एक बाई माझ्या मनात धरली आहे. तिच्यासाठी वाचेल, तिच्याने वाचली आणि ती इच्छा मला पूर्ण करायची आहे. फक्त होय होय म्हटल्यावर माझ्या मनाची इच्छा पूर्ण होणार आहे. म्हणून एक बाई पाहिली होती माझ्या मनात. एक बाई, एक बाई पाहिली होती माझ्या मनात. एक बाई, एक बाई, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे केस. गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे केस.
Thank you.